चहापानावर बहिष्कार टाकण्यासाठी विरोधक शिल्लक तरी आहेत का? मंत्री जयकुमार गोरेंचा टोमणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबरच्या वाढदिवसाला महाराष्ट्र सरकार करणार नवीन ग्रामविकास योजनेचा प्रारंभ. तर 17 सप्टेंबरला राज्य सरकार सुरू करणार मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना. या योजनेत गावातील सर्वांगीण विकासासाठी विविध स्तरावर होणार स्पर्धात्मक परीक्षण. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची अकोल्यात माहिती. तर स्पर्धेतून गावांचा विकास साधण्याचं सरकारचं लक्ष. या स्पर्धेतून राज्य सरकार देणार जवळपास 250 कोटींचं बक्षीस. तर हिंदी सक्तीच्या विषयावरून विरोधकांचा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न असल्याचा जयकुमार गोरेंचा पलटवार. तर मोर्चा काढण्याची वेळ येऊ देणार नाही असं म्हणणारच सरकार बॅकफुटवर गेल्याच्या आरोपांचा जयकुमार गोरे यांच्याकडून इन्कार. तर चहापाण्यावर बहिष्कार टाकण्यासाठी विरोधक शिल्लक तरी आहेत का असा टोमणा मारत जयकुमार गोरेंनी विरोधकांना डिवचला आहे. 5 तारखेला जो मोर्चा होत आहे उद्धव ठाकरे मराठीवर, तो मोर्चा काढण्याची वेळ येऊ देणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. सरकार बॅकफुटवर आलं वाटतं का? नाही, मला एक समजत नाही आहे. सरकार कधी बॅकफुटवर नव्हतं आणि तो जो मुद्दा घेऊन ते लढतायत तो त्यांनी ज्या प्रकारे त्या मुद्द्याचं परसेप्शन करतायत की हिंदी भाषेची सक्ती, ही सक्तीचा विषय आलाच नाही आहे. आता आपण मराठी, आपली भाषा मराठी आणि आपली राजभाषा मराठी आहे महाराष्ट्राची, आणि त्या महाराष्ट्रात मराठीच चालेल, पण याच्यासोबत बाकीच्याही भाषा आपल्या मुलांना आल्या पाहिजेत. ही संकल्पना ठेवणं चुकीचं कसं म्हणता येईल याला? हिंदी भाषेची सक्ती केलेलीच नाही तर अशा पद्धतीची भूमिका घेणं मला वाटते का घेतली त्यांनाच माहिती. सरकार पटवून देण्यात कमी पडलं असं वाटतं? नाही, बिलकुल नाही. पटवून देण्यापेक्षा पटवून घेण्यात कदाचित कोणाला राजकारण करायचं असेल या संदर्भात काही गोष्टी असू शकतात. आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे, त्या अनुषंगानं कुठलाच मुद्दा नाही, विकासाचं काम एवढ्या वेगानं होतंय, तेव्हा काही मुद्दे नसताना काही मुद्दे तयार करण्याचाही प्रयत्न काही लोक करत असतात. विरोधक आजही चहापानावर बहिष्कार टाकण्याची शक्यता बसतो. आता विरोधक आहेच कुठं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अकोला.